आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा, सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ। गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात शिधावाटप दुकानांमध्ये दिला जाणारा तांदूळ प्लास्टिकचा असल्याने चर्चेने एकच खळबळ उडाली होती। मात्र हा प्लास्टिकचा तांदूळ नसून पौष्टिक तांदूळ असल्याचे शिधावाटप अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे यावरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता विराम मिळाला आहे। बदलापुरात शिधावाटप दुकानांमार्फत वितरित केल्या जाणाऱ्या तांदळात प्लास्टिकचे तांदूळ असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती। त्यामुळे बदलापुरात एकच खळबळ उडाली होती। नक्की हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी शहरातील अनेक नागरिक तसेच राजकीय सामाजिक पदाधिकारी शिधावाटप कार्यालयात गेले होते। लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोकडे, कैलास जाधव, अनिकेत सोनवणे, संतोष भगत आदी पदाधिकाऱ्यांनी नुकतेच बदलापूर शिधावाटप कार्यालयात जाऊन याबाबत माहिती घेतली। त्यावेळी तेथील शिधावाटप अधिकारी धनराज जाधव व शिधावाटप निरीक्षक परमेश्वर ठाकरे यांनी सदर तांदूळ प्लास्टिकचा नसून पौष्टिक तांदूळ असल्याचे स्पष्ट केले। याबद्दल येत्या 1 ते 2 दिवसात आम्ही सर्व रेशन दुकानदारांची ऑफिसमध्ये मीटिंग बोलवणार आहे। त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग देणार आहे। शासनाने जो नियमित वेळ दिलेला आहे त्या नियमित वेळेनुसार दुकान उघडं ठेवलंच पाहिजे, अन्यथा तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कारवाई पाहायला मिळेल। हो, नक्कीच। मी तर पहिल्यांदा शिधावाटप कार्यालयामार्फत सर्व मीडियाचे हार्दिक आभार मानतो की या विषयाकडे आपण लक्ष वेधले। तर मी शिधावाटप अधिकारी माननीय श्री जाधव साहेब आणि माझे वरिष्ठ अधिकारी INS फील्ड वर्कर श्रीमती नैना कुडव मॅडम आणि मी परमेश्वर ठाकरे शिधावाटप निरीक्षक याबाबत आपल्याला वास्तव परिस्थितीकडे लक्ष वेधण्याचं काम करतोय की जो तांदूळ आपल्याला नियमितपणे जो शासनामार्फत मोफत दरामध्ये आता 5 वर्षापर्यंत तो मोफत केलेला आहे, यामध्ये मूळतः फोर्टिफाईड केलेला तांदूळ आहे। हा नियमित तांदूळापेक्षा या अगोदरचा जो तांदूळ येतो हा त्याच्यापेक्षा हा वजनाने हलका आहे आणि तो प्रोसेस करून तयार करून हा तांदूळ तयार केला जातो। त्याच्यामुळे हा तांदूळ तुम्ही पाण्यामध्ये टाकला तर तो तरंगतो आणि सामान्यांचा एक प्राथमिक दृष्टिकोन आणि निरीक्षणामध्ये असं वाटतं की हा तांदूळ प्लास्टिकचा आहे। आणि यामध्ये आमचे जे कार्ड होल्डर आहेत, जवळपास बदलापूर विभागामध्ये 11,000च्या वर कार्ड होल्डर याचा लाभ घेत आहेत। आणि त्या अनुषंगाने मी शासनाची आपल्या मार्फत अशी बाजू मांडू इच्छितो की हा सदर तांदूळ हा अत्यंत गुणकारी पौष्टिक असा हे केलेला आहे। शासनाचं नियोजन, शासनाचा दृष्टिकोन हा असा आहे की लहान मुलामध्ये किंवा जो काही सामान्य व्यक्ती आहे ज्याच्या घरामध्ये हा तांदूळ जातो त्याच्यामध्ये पौष्टिक दृष्ट्या तो गुणकारी असला पाहिजे, कुपोषणाचे प्रमाण कमी झालं पाहिजे। एकीकडे आपण शासनाचं विजन आहे की आपला आहारामध्ये जो मानांकन आहे हा जागतिक दृष्ट्या वाढला पाहिजे। मग या बाबतीत जेव्हा शासनाचे विविध प्रकारचे जे पावलं उचलण्याचा जो प्रकार आहे त्यामधला हा एक विशिष्ट योजना घेऊन आलेला हा प्रकार आहे। आणि हा जो फोर्टिफाईड प्रकारचा जो तांदूळ आहे हा कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा, कोणत्याही प्रकारचा बनावटीचा अशा प्रकारचा तांदूळ नाहीये। याच्यामध्ये विविध प्रकारचे पौष्टिक तत्व हे मिसळून तो तांदूळ तयार केला जातो आणि तो रेशन दुकानामार्फत सामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आतापर्यंत शासनाने केलेलं आहे। आणि याच्या मागचा शासनाचा मेन उद्देश हा एकच आहे की कुपोषण कमी करणे। जे काही आता कसं आहे की आपण एक आर्थिक स्तराच्या वर जर बघितलं तर सर्वांना जो पौष्टिक स्तर आहे हा सधन व्यक्ती, सधन वर्ग हा एखादा बाहेर हॉटेलमध्ये जाणार, कुठे जाणार, मग सामान्य व्यक्तीचं काय? मेन म्हणजे सामान्य व्यक्तीला पौष्टिक आहारामार्फत त्यांचं जे काही आरोग्याचे जे काही टर्म अँड कंडिशन आहेत त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं आयुर्मान वाढवणे, पोषण तत्वे वाढवणे या प्रकारचा उद्देश समोर ठेवून हा तांदूळ गव्हर्नमेंट मार्फत, FCI बोर्डावर मार्फत, नियंत्रक शिधावाटप संचालक मुंबई यांच्या मार्फत, या यंत्रणेमार्फत, आशीर्वाद दुकानामार्फत जनतेला प्रसारित केला जातो। आणि आपल्यापर्यंत कार्ड होल्डर हे सुरुवातीला आमच्याकडे या पद्धतीने आलेले होते, पण आम्ही त्यांचं आणि त्यांच्यासमोर जे काही कोणी राजकीय व्यक्ती असतील, लोकप्रतिनिधी असतील आमचे किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा त्या विभागामध्ये जागरूक नागरिक असतील यांचं पूर्ण समाधान करून त्याबाबतचे त्यांचे जे काही
म्हणजे त्याच्या बाबतीत काही दुर्लक्षित झालेले काही असतील दृष्टिकोन असतील ते पूर्ण आम्ही चेंज करून त्यांना आम्ही आमची बाजू मांडून दाखवली आणि शासनाचा खरा उद्देश काय आणि हा माल कसा आहे हे त्यांना आम्ही पटवून दिलेलं आहे। तर याबाबत आता हळूहळू नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे आणि लोकांमध्ये पण संभ्रम दूर होत आहे। माझी आपणाला व आपणासारख्या मीडियाला नम्र विनंती आहे की आपल्या मार्फत ही जी विचार आहे किंवा हा जो शासनाचा उद्देश आहे आणि जो शासन प्रसारित करतोय तर यांचा प्रचार आणि प्रसारित आपल्या मार्फत व्हावा, जेणेकरून या अफवावर कोणीही विश्वास ठेवू नये आणि यांचा लाभ सर्व कार्ड होल्डरनी घेऊन आरोग्यामध्ये जी सुधारणा होईल आणि शासनाचा जो उद्देश आहे कुपोषणापासून मुक्तता त्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, या उद्देशाने तो आम्ही वितरित करण्याचं काम करतोय। शासनाच्या अनेक योजना आहेत ज्या सर्वसामान्य गरीब जनतेसाठी, जसं आनंदाची शिधा असेल किंवा इतर काही, पण काही ठिकाणी त्यांना तो लाभ भेटतच नाही, मनमानी चालते असं काही नागरिकांचा आरोप आहे। यावर आपलं काय स्पष्टीकरण असेल? कसं प्रत्येक शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत याकडे काही जागरूक नागरिक असू द्या किंवा काही जिथं प्रकार होत असेल नाही का एखाद्या दुकानदाराकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून, तर तिथे आम्ही प्रत्यक्ष लक्ष घालून त्या व्यक्तीचा जो हक्क आहे त्या व्यक्तीचा कार्डावर जेवढं त्यांना धान्य गव्हर्नमेंटकडून मंजूर आहे त्या पद्धतीने त्यांना ते वितरित होतो की नाही यावर कटाक्षाने आमची टीम व माझे वरिष्ठ हे लक्ष ठेवून असतात। जसं आता बदलापूर सारखं कार्यक्षेत्र हे भौगोलिकदृष्ट्या हे व्यापक मोठं आहे, तर त्या दृष्टीने आम्ही तसं नियोजन पण करतोय की कुठे काही अनधिकृत प्रकार घडतो का, काही होते का, तर त्या पद्धतीने लक्ष ठेवून आम्ही सतत असतो। पण अशा प्रकारचं जे आनंदाची शिधा आहे, मी तुम्हाला आतापर्यंत सांगतो की आपल्याकडे आनंदाच्या शिधा हा 99% आजच्या डेटला माझ्या ऑफिशियल रिपोर्टनुसार 99% 2 पॉइंट आनंदाच्या शिधाचं वितरण झालेलं आहे। आपण परिमंडळाच्या अंतर्गत आपण चांगल्या पद्धतीने आनंदाच्या शिधाचं वितरण केलेलं आहे, दर्जाही चांगला आणि नियमित आणि शांततेत। त्यामध्ये जे तांदूळ जे प्लास्टिकचे येतात असा जो लोकांचा गैरसमज आहे त्याबद्दल चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये असं झालं की जे तांदूळ जे त्या शिधावर ज्या टाकले जातात मग ते 100 किलोच्यामध्ये 1 किलो असे तांदूळ मिक्स केले जातात, पण ते तांदूळ पौष्टिक आहेत आणि त्या लोकांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असल्या कारणाने त्या तांदूळ त्याला मिक्स केले जातात आणि लोकांना असा तो गैरसमज झालेला आहे की ते तांदूळ प्लास्टिकचे आहेत, परंतु ते तांदूळ प्लास्टिकचे नसून ते आमच्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत असा त्यातून निष्कर्ष निघालेला आहे। आणि दुसरा प्रकार जो दुकानदारांचा मनमानी करायचा कारभार आहे त्याच्यावर देखील आता ते लवकरच सगळ्या दुकानांची मिटिंग घेऊन त्यांना इंस्ट्रक्शन देऊन परत असा प्रकार आढळला त्याच्यावरती सर्वांची कारवाई करण्याचा आश्वासन आपल्या इथल्या प्रमुखांनी आपल्याला दिलेलं आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।